नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या ब्लॉगला तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की कियशला फर्स्ट प्राइज भेटला आणि ही सगळी आयडिया माझी होती, हे क्रेडिट माझं आहे. आणि ती कॉम्पिटिशन अशी होती की बेस्ट ऑफ वेस्ट. हां, तर आम्ही खराब वस्तूपासून चांगली वस्तू तयार करायची. आणि त्या दिवशी होतं महाशिवरात्री. तर माझ्या डोक्यात असाच एक प्रकाश पडला की काय ना, आपण महादेवांची पिंड आणि त्यांचा डमरू बनवूया. तर त्याला त्याचं फळसुद्धा भेटलेलं मित्रांनो. आणि मित्रांनो, आज तारीख 7, आताच प्रत्यक्ष जॉबवरतून आली आणि अजून एक कॉम्पिटिशन आहे की यांचं. परंतु आम्हाला असं वाटलंय त्याला वेळ आहे, सावकाश आहे, काही टेन्शन नाही, आपण त्याला बनवूया. लास्ट टाइम तसं त्याला मँगो बनवलं होतं ना, स्ट्रॉबेरी, सॉरी त्याला स्ट्रॉबेरी बनवलं होतं. ह्यावेळेस सुद्धा त्याला काहीतरी असं बनवायचं आहे. आमच्या डोक्यात होतं की त्याला बघूया काहीतरी बनवूया. म्हणजे आम्ही बनवायचंच आले, त्याचं पाठांतर पण झाले. पण आम्हाला असं वाटलं की ते मंडेला आहे म्हणून आम्ही आरामात होतो, निवांत. कारण की जे पण गोष्टी बनायच्या असतात ना मित्रांनो, त्याच्यावरती 2-4 ओळी बोलायला लागतात, म्हणजे स्पीच द्यायला लागतो. स्पीच द्यावं लागतं. आणि आम्हाला असं वाटलं ते मंडेला आहे म्हणून आम्ही आरामात होतो. पण थोड्या वेळापूर्वी मला कळलं, अरे ते तर उद्या आहे आणि उद्या सॅटर्डे. मी धडाधड माझं कॅलेंडर बंद केला आणि यांना म्हटलं मी घरी आले आपल्याला अंधेरीला जायचंय. तर आताच मी आले, फ्रेश झाले आणि आता आम्ही अंधेरीला पोहोचलो, कारण की आम्ही काहीच तयारी केली नाही. उद्या सकाळी 11 वाजता त्याला घेऊन जायचंय. चला मित्रांनो, आता सर्वप्रथम आपल्याला त्याला युनिफॉर्म बघायचा आहे. युनिफॉर्म म्हणजे त्याला जसं की आता त्याला काही गोष्टी बनवायच्या, तर मागचा बॅकग्राऊंड सुद्धा तसंच हवा. आणि मित्रांनो, की असं तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये नसन दिसत ना, त्याला एवढी एक्साइटमेंट झाली तर तो पटापट पळत जाऊन ना मैदानात आमची वाट बघतोय. ऍक्च्युअली दुसरंच कारण आहे मित्रांनो, कारण की त्याला ना ब्लॉगिंग करायला खरंच आता आवडत नाही. पहिला तरी तो एक्साइटमेंट दाखवायचा, तो स्वतःहून काही गोष्टी बोलायचा. आणि त्याला स्वतःला सुद्धा कळतं, कारण की तो त्याचे लहानपणीचे व्हिडिओ बघतो. तसं मम्मा मी पहिला किती बोलायचो ना, आता नाही बोलत ना मी, हे त्याला कळतंय पण त्याला वळून नाही घ्यायचं. आणि मित्रांनो, आम्ही नव्याने सुरुवात केली आणि आमचं 3 दिवसामध्ये 20 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. ठीक आहे, काय नाही, हार जीत होत राहते. आणि हार के जितने वाले को बाजीगर कहते. आम्ही पण परत शून्यातून निर्माण करतोय. आता तुम्ही फक्त ब्लॉगच नका बघू, पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करून करा. आणि चला, लोकांना पण शेअर करा की आमच्या लोकांचं नक्की नक्की. ज्यांना कळलं ना आमचं चॅनल डिलीट झालं, त्या लोकांनी आम्हाला फोन, पर्सनली कॉल वगैरे करून विचारलं कसं काय. त्यांना काय असं वाटलं की आम्ही मुद्दाम करतोय का, परंतु खरंच ऍक्च्युअली आमचं चॅनल डिलीट झालेलं आहे. भरपूर त्याच्या पाठीमागं रामायण महाभारत आणि आपला ब्लॉगचा कंटेंट जास्त वाढवायचं नाही, त्याच्यामुळे आपण इथेच थांबूया. आणि तुम्हाला कळलंय असेल ना, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटूया डायरेक्ट अंधेरी स्टेशनला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 8 आणि तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण झोप आहे, कारण की तसंच अचानक हे सगळं समजल्यानंतर ना रातभर आम्ही त्याची प्रॅक्टिस आणि प्लस ते सगळं आपलं कॉस्ट्युम तयार करतं ते करून घेतलेलं. कारण की कॉस्ट्युम बाहेरून घेऊ शकत नव्हतं, कारण की तसं सक्ती स्कूलवाल्याने दिलेली. त्याच्यामुळे आम्ही तयार करता आम्हाला वाजले रात्रीचे 2 झोपायला. सकाळी लवकर उठलो मी, बाकीच्या लोकांना सुद्धा उठवलं. आम्ही खूप घाई गडबडीने तयारी केली. आणि मित्रांनो, बाकीचं सगळं झालं, कॉस्ट्युम जे खाली घालणार होते सूर्य वगैरे, आणि वरती जर ताज बनवायचा होता तो राहिला. आता सकाळी लवकर घाई गडबडीत बनवून घेतलेला आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता आपला सन म्हणजे सूर्य तयार आहे. सूर्य ये, त्याची एक आपण झलक बघूया. चला, कसा वाटतंय आमचा सण तुम्हाला मित्रांनो. पण त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊया आता. बोल बाबू.
आणि मित्रांनो आता आम्ही फायनली कियांच्या स्कूलमध्ये पोहोचलेलो आहे. लेट झालं आम्हाला. तर पटापट मॅडम ओरडतील. आणि कियांशने फायनली सगळं बोललेलं आहे ना कियांश. आता तुला गिफ्ट काय काय हवं? आता तुझ्या गँग मध्ये चालू धुमाकूळ गँग. हॅरी हॅरी हे हॅरी हॅरी इकडे हाय कर. हाय कर ना. हाय कर. हे खूप मस्तीखोर आहे. सेकंड आणि थर्ड हे सगळे मस्तीखोर आहे. मित्रांनो या कार्यक्रमात ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्या लोकांचं फोटोशूट होणार आहे. जसं की प्रायमरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी. तर आता कियांच्या क्लासमधलं सर्व फ्रेंडचं फोटोशूट चालू आहे. तर कियांश पण गेलेलं आहे तिकडे फोटोशूट करण्यासाठी. कियांचे फोटोशूट झाले अरे. आणि मित्रांनो कियांचं स्पीच पण झालेलं आहे. बरोबर बोललेलं आहे. एक लाईन चुकला होता पण त्यांनी कळून नाही दिलं. थँक्यू बाय. एक लाईन चुकलं नाही, एक लाईन विसरला तर मी त्याला म्हटलं जर तू विसरला तर सोडून दे, थँक्यू बाय बोलून खाली ये. आता थँक्यू बाय बोलून खाली आला. त्याच्यानंतर त्याचे फोटोशूट पण झालेले मित्रांनो. आता त्याला आहे ना शांत बसण्यासाठी ना मोबाईल दिलेला आहे. आता आम्ही थांबलो ते त्यांचं प्राईज तर भेटणार नाही. थांबले आपलं फोटोशूट घ्यायचं. चला तर आता प्राईज कोणाला भेटतं ते बघूया.